अकोला के राज्य श्रमिक बीमा योजना सेवा क्लिनिक में हेल्थ एटीएम मशीन क्रियान्वित की गई है, जिसके सामने खड़े होकर बीमित श्रमिक निःशुल्क स्वास्थ्य जांच करा सकेंगे। विधायक रणधीर सावरकर ने इस प्रणाली का उद्घाटन किया। इस अवसर पर संस्थान के चिकित्सा प्रशासन अधिकारी डॉक्टर उज्ज्वला मालवे, बीमा चिकित्सा अधिकारी स्मिता सगने, प्रीति कराले और अन्य गणमान्य व्यक्ति उपस्थित थे। अच्छी स्वास्थ्य सुविधाएं सृजित की गई है तथा बीमाकृत श्रमिकों और मरीजों से इनका लाभ उठाने की अपील विधायक सावरकर ने की। इस मशीन के सामने खड़े होकर आप अपनी ऊंचाई, वजन, बीएमआई, बॉडी फैट, मसल मास, त्वचा के नीचे की चर्बी, विसरल फैट, बॉडी वाटर, प्रोटीन, बीएमआर, बोन मास, मसल रेट, शरीर का तापमान, ब्लड ऑक्सीजन, रक्तचाप, दृष्टि, हीमोग्लोबिन, HbA1c, लिपिड प्रोफाइल आदि का परीक्षण किया जा सकता है। डॉक्टर मालवे ने बताया कि राज्य श्रमिक बीमा सेवा क्लिनिक में पंजीकृत बीमित श्रमिकों को मुफ्त दवा, जांच और चिकित्सा व्यय प्रतिपूर्ति जैसे लाभ प्रदान किए जाते हैं। इस दौरान सतीश तायडे, योगेश कोल्हे, दुर्गेश वानखड़े, मनीषा पाटिल, आकाश झामरे, अशोक रोठे, भास्कर जावरे, सनी सारवान, अंजलि आगड़े, राहुल ठाकरे, पुष्कर इंगले, अपूर्वा रायराम आदि उपस्थित थे। आज राज्य कामगार विमा योजना सेवा दवाखाना अकोला 1 येथे हेल्थ एटीएम मशीनचे माननीय आमदार श्री रणधीरभाऊ सावरकर व आमच्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर डॉक्टर उज्ज्वला माळवे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। या हेल्थ एटीएम मशीनमध्ये ज्या पेशंटच्या बेसिक इन्व्हेस्टिगेशन्स आणि बेसिक ज्या तपासण्या असतात त्या आम्ही इथे राज्य कामगार विमा योजनेच्या दवाखान्यात करण्यात आल्या। त्याच्यामुळे काय होईल, ॲक्सिडेंटल डिटेक्शन जे आहे, पेशंटचं बीपी आहे, शुगर आहे किंवा ज्याच्यामुळे बाकी काही आहे, डोळ्यांच्या तपासण्या आहेत, ॲनिमिया आहे, ह्या सगळ्या तपासण्या आम्ही त्या डिटेक्ट करून त्यांना पुढील उपचाराकरता मदत करू आणि त्यांचं ते आरोग्य सुधारू। नाही, यांचं कसं असतं, यांच्याकडे IP रजिस्टर असतात, म्हणजे कामगारांचं रजिस्ट्रेशन यांच्याकडे झालेलं असते। फक्त अलग अलग ठिकाणी जाऊन 10 टेस्ट केल्यापेक्षा त्या मशीनमध्ये सगळ्या टेस्ट होऊन जातील, पैसे वगैरे नाही लागणार ना, कारण की हे काही जनरल पब्लिकसाठी नाही आहे। यांच्याकडे रजिस्टर असणारे जे कामगार आहेत ESCच्या माध्यमातून त्यांचं हे होईल। अकोला जिल्ह्यात जवळपास 20,000 यांचे रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि अनेक, मला असं वाटते 1000-2000 उद्योग समूह आणि ह्या आमच्या पतसंस्था, बँका ह्या पण रजिस्टर असतील।